नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडी 2026 संबंधीचे आता 50 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पोलीस भरती, पोलीस पाटील, तलाठी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद तसेच इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे असे हे प्रश्न आहेत. मग याच्यामध्ये बघा, तुम्हाला राजकीय, त्यानंतर प्रशासकीय आणि पोलीस दलातील नियुक्त्यांवर आधारित असे 50 प्रश्न जे आहेत ते उत्तरानुसार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत हे मित्रांनो जून 2026 नुसार आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे सद्यस्थितीमध्ये कोणत्या पदावरती कोणती व्यक्ती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याचसोबत आपल्या बॅचला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे, त्यांनी हा जो माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. WhatsAppला मेसेज करा, तिथे तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळून जाईल. त्यानंतर बघा, प्रश्नाला आपण सुरुवात करूया, की बघा पहिलाच प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कोण कार्यरत आहेत? तर त्याचं उत्तर काय आहे? तर जिष्णुदेव शर्मा. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून जून 2026 मध्ये कोण कार्यरत आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 3 आहे, जून 2026 मधील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की याचं जे उत्तर आहे ते देवेंद्र फडणवीस आहे. आणि लक्षात ठेवा, 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. मित्रांनो, या जर प्रश्नांची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपण ती टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. परंतु 22 जून पर्यंत या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुमचं बंद राहणार आहे 22 तारखेपर्यंत. आणि 22 तारखेला टेलिग्राम चॅनल सुरू झाल्यानंतर तुम्हाला ही जी PDF आहे ती टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी बघायला मिळणार. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत एकनाथ शिंदे. 5 जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? आता अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी काय केलेलं आहे? उपमुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे. ते म्हणजे सुनेत्राताई पवार. आणि 31 जानेवारी 2026 रोजी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ही तारीख जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा, जून 2026 मधील महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे? तर गृहमंत्रीचा जो कार्यभार आहे तो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आणि मुख्यमंत्री पदासोबतच गृह विभागाचा अतिरिक्त प्रभार सुद्धा त्यांच्याकडे आहे. प्रश्न क्रमांक 7, जून 2026 मध्ये महाराष्ट्राचे वित्त व नियोजन मंत्री कोण आहेत? तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि जानेवारी 2026 पासून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. बघा, जून 2026च्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री कोण आहेत? तर ते आहेत उदय सामंत. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून कोणाकडे जबाबदारी आहे? तर ती आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडे. त्यानंतर बघा, 2026 मध्ये राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे. जून 2026 मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे आहे? चंद्रकांत पाटील. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये राज्याचे पर्यटन मंत्री कोण आहेत? शंभूराज देसाई. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? तर ते आहेत प्रकाशराव आंबेडकर. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महिला व बाल विकास मंत्री म्हणून कोण कार्यरत आहेत? तर ते आदिती तटकरे. जून 2026 मध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व हवामान बदल मंत्री कोण आहेत? पंकजा मुंडे. प्रश्न क्रमांक 15, जून 2026 मध्ये माहिती व जनसंपर्क मंत्री पदाचा प्रभार कोणाकडे आहे? तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत? जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे ग्रामविकास मंत्री पदामध्ये
कॅबिनेट मंत्री हे कोण आहेत? तर जयकुमार गोरे आहेत. आणि योगेश कदम हे मात्र काय आहेत? ग्रामविकासचे राज्यमंत्री आहेत. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? तर ते आहेत गिरीश महाजन. जून 2026 मध्ये राज्याचे कामगार मंत्री कोण आहेत? आकाश पुणकरे कॅबिनेट मंत्री आहेत. तर आशिष जयस्वाल हे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही नावं लक्षात ठेवायची, की तुम्हाला विचारलं कामगार राज्यमंत्री कोण आहेत? तर ते आशिष जयस्वाल. आणि कॅबिनेट कामगार मंत्री कोण आहेत? कॅबिनेटचा प्रभार कोणाकडे आहे? तर आकाश पुणकर यांच्याकडे आहे. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये आदिवासी विकास मंत्री पदावर कोण कार्यरत आहे? तर अश्विन उईके. आता मंत्रिमंडळाच्या संदर्भातल्या हे जे आपण बघितले ते मंत्रिमंडळ संबंधी नियुक्त्या बघितलेल्या आहेत. आता आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलाच्या बाबतीत ज्या काही नियुक्त्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, 3 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? तर सदानंद वसंत दाते हे नाव लक्षात ठेवा. पूर्ण नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि कार्यभार जो स्वीकारलेला आहे ती तारीख तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. 3 जानेवारी 2026. त्यानंतर बघा, नवीन पोलीस महासंचालक सदानंद दाते हे कोणते IPS बॅचचे अधिकारी आहेत? तर 1990 बॅचचे ते काय आहेत? IPS अधिकारी आहेत. त्यानंतर सदानंद दाते यांनी पोलीस महासंचालक पदावर कोणाची जागा घेतली? तर रश्मी शुक्ला. म्हणजे सदानंद दातेच्या अगोदर कोण त्या पदावरती होतं? तर रश्मी शुक्ला. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? देवेन भारती. आता तुम्ही ज्या जिल्ह्याची परीक्षा देणार आहे पोलीस पाटील पदाची, तर ते जे पोलीस पाटील पद देणारा जिल्हा आहे तो कोणत्या आयुक्तालयामध्ये येतो ते बघायचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला ही जी नावं आहेत ते लक्षात ठेवायची आहेत. मित्रांनो, हे जून 2026 पर्यंतची माहिती आहे. कदाचित तुमचा पेपर होईपर्यंत सुद्धा याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणं कायम गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महाराष्ट्र ATS म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत? नवल बजाज. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये राज्य गुप्तवार्ता SID चे प्रमुख जे आहेत ते कोण आहेत? गिरीश जैन. त्यानंतर बघा, 2026च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत? तर ते आहेत 12. लक्षात ठेवा, किती आहेत? 12 आयुक्तालये आहेत. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये पुणे शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत अमितेश कुमार. जून 2026 मध्ये नागपूर शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर रवींद्र कुमार सिंगल. जून 2026 मध्ये ठाणे शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? आशुतोष डोंबरे. जून 2026 मध्ये नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोण कार्यरत आहेत? तर मिलिंद भरंबे. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये नाशिक शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर संदीप कर्णिक. आता हे काय भरती प्रक्रियेमध्ये किती जागा वगैरे हे तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त बघा की याचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे, की जून 2026 मध्ये SRPF चे प्रमुख कोण आहेत? याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी द्यायचं आहे. आता आपण पोलीस प्रशासन बघितलेलं आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी बघितलेलं आहे. आता पोलीस प्रशासनानंतर आपल्याला न्याय व्यवस्थेमधल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आयोग आहेत त्या संबंधीची माहिती बघायची आहे. तर बघा, जून 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून रवींद्र घुगे यांची निवड या ठिकाणी झालेली दिसून येते. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ते आहेत वीरेंद्र सराफ. 38वा प्रश्न आहे, जून 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विवेक भीमनवार असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? आता लक्षात ठेवा, या अगोदर रुपाली चाकणकर होत्या. रुपाली चाकणकर. परंतु सध्या हे जे पद आहे ते पद कसं आहे? रिक्त आहे. अजून या पदावरती कोणाचीही नियुक्ती या ठिकाणी झालेली नाही. परंतु इथं जे रुपाली चाकणकर आहे हे अगोदर होते, परंतु यांनी आता राजीनामा दिलेला आहे.
त्यानंतर बघा, जून 2026च्या माहिती अधिकार आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत राहुल पांडे. त्यानंतर बघा, आता बघूया कायदे मंडळ आणि इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. जून 2026 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत राहुल नार्वेकर. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत? तर ते आहेत राम शिंदे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आहेत. जून 2026 मधील महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे मुरलीधर मोहोळ. या ठिकाणी अगोदर अजित पवार होते, अजित पवार. परंतु अजित पवार यांच्या मृत्यूनंतर काय झालेलं आहे, मुरलीधर मोहोळ जे आहेत ते ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतर बघा, जून 2026 मध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत राजेश क्षीरसागर. जून 2026 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC चे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? तर मंगेश जोशी. 50वा प्रश्न आहे, जून 2026च्या राजकीय स्थितीनुसार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद कोणाकडे आहे? तर हे पद मित्रांनो या ठिकाणी रिक्त आहे. पुरेसं असं संख्याबळ विरोधी पक्षाकडे नसल्यामुळं त्यांचं जे हे पद आहे ते पद रिक्त राहिलेलं आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो नॉर्मल आपण असाच घेतलेला आहे. याची PDF मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. परंतु 22 तारखेपर्यंत तुम्ही एकदा दोनदा या व्हिडिओवरून नजर मारा. निश्चितपणे यातले काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि अशा पद्धतीच्या सगळ्या चालू घडामोडी आपण तुमचा पेपर होईपर्यंत कव्हर करणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे, मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आणि त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.